मुंबई में आयोजित पत्रकार परिषद के दौरान कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने भाजपा पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि भाजपा पैसे बांटे बिना चुनाव जीत ही नहीं सकती। वडेट्टीवार ने दावा किया कि महाराष्ट्र के कई जिलों में चुनावी माहौल को प्रभावित करने के लिए पैसे और अन्य साधनों का खुले तौर पर उपयोग किया जा रहा है। उन्होंने चुनाव आयोग से भी अपील की है कि ऐसे प्रकरणों की सख्ती से जांच की जाए ताकि मतदाताओं पर दबाव न बने और जनता अपने मताधिकार का इस्तेमाल निष्पक्ष और स्वतंत्र तरीके से कर सके। वस्तुस्थिती आहे की भारतीय जनता पक्ष पैसे वाटल्याशिवाय निवडूनच येऊ शकत नाही, त्यांची ताकदच नाही। केवळ पैशाच्या भरोश्यावर आता हे राजकारण करत आहे। लोकांमध्ये लोकांना ट्रोल करणं, नेत्यांना ट्रोल करणं। आणि आजकाल काय चाललंय बघा, काय मित्रपक्ष कसले राहिले। एक जण म्हणतो की आम्ही रावणाचा अहंकार जाळून टाकू आणि दुसरा म्हणतो की आम्ही लंकाच जाळून टाकू। यावरून काय म्हणायचं? एक रावणाचा अहंकार जाळायला निघाले आणि दुसरी रावणाची लंकाच जाळायला निघाले। नांदा सौख्य भरे असं म्हणायची पाळी आली आहे। आनंदानं नांदा, पण एकमेकाला लंका जाळून नांदा। आम्ही बघू। विषय असा आहे की जे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि सत्तेमध्ये एकत्र राहून सत्तेची मलाई मात्र एकत्र खायची आणि हे जे काही सत्ता स्थानिक निवडणुकामध्ये एकमेकाशी भांडायचं, तर यावरून मला असं वाटतं की हे काही आता भविष्यातील एकमेकाचे दीर्घकाळ टिकणारे साथीदार नाही आणि हे आता सुरू झालेलं आहे। याची सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात तुम्हाला या तीनही पक्षातील बेबनाव आणि तीन पक्षातील भांडण, फक्त नशीब मारामाऱ्या आता खालच्या स्तरावर सुरू झाले आहेत। उद्या कॅबिनेटमध्ये मारामारी होऊ नये अशी आमची ईश्वराला प्रार्थना आहे।